मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते डीबी नगर, दक्षिण मुंबई, वरळी, मध्य मुंबई आणि गोवंडी, पूर्व मुंबई येथे अत्याधुनिक सायबर प्रयोगशाळांचे उद्घाटन करण्यात आले. महिलांविरोधातील सायबर गुन्हे, आर्थिक फसवणूक, बँक हॅकिंग, मोबाईल व डेटा टेम्परिंग सारख्या गुन्ह्यांच्या जलद व अचूक तपासासाठी या प्रयोगशाळा क्रांतिकारी ठरणार आहेत. जगातील अत्याधुनिक सायबर फॉरेन्सिक टेक्नॉलॉजीने सज्ज या प्रयोगशाळांमुळे डिलीट झालेला डेटा रिकव्हर करणे, पुरावे संकलन आणि तपास प्रक्रियेला गती मिळणार आहे. सायबर गुन्हेगारीवर पूर्णपणे नियंत्रण मिळविण्यासाठी सायबर गुन्ह्यांमधील तपासात सायबर प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यासाठी शासन प्रयोगशाळा निर्माण करीत असल्याचे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सायबर प्रयोगशाळांचे जाळे अधिकाधिक सक्षम करण्याच्याही सूचना उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्यात. कार्यक्रमास राज्यमंत्री योगेश कदम, अप्पर मुख्य सचिव, पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. मुंबई पोलीस विभागाने 100 दिवसाची जी टास्क आहे ती अतिशय मनावर घेऊन उत्तम प्रकारे या ठिकाणी पार पाडलेली आहे. त्याबद्दल मी तुमचं मनापासून अभिनंदन करतो. विशेषतः आपले जे पोलीस स्टेशन आहे त्याच्यामध्ये नागरिक केंद्रित सुविधा, तिथली स्वच्छता किंवा जो काही लिगसी वेस्ट आहे ती दूर करणे, अशा अनेक टास्क आपण केल्या होत्या. त्या फार चांगल्या प्रकारे या ठिकाणी मुंबई पोलिसांनी केलेल्या आहेत. आपले पोलीस स्टेशन स्वच्छ झालेले आहेत. बऱ्याच पोलीस स्टेशनचा कायाकल्प झालेला आहे आणि त्यासोबत पार्क साईडचं तर या ठिकाणी आपण बघितलं की जुनं पोलीस स्टेशन आणि आता नव्याने बांधलेलं पोलीस स्टेशन यातला जो काही अंतर आहे ते अंतर आपण सगळ्यांनी बघितलेलं आहे. मला वाटतं की अतिशय वेलकम अशा प्रकारचा चेंज या पोलीस स्टेशनच्या संदर्भात आपल्याला पाहायला मिळतो आहे. यासोबत पोलीस स्टेशनमध्ये निर्भया योजनेच्या अंतर्गत महिला केंद्रित व्यवस्था ज्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्याही अतिशय महत्त्वाच्या आहेत. खरं म्हणजे आमच्या गावात अनेक वेळा आपल्याकडे डिबेट झाली की काही राज्याने महिला पोलीस स्टेशन सुरू केली, तसे माहिती काढून सगळ्या गोष्टी करायच्या किंवा तो 0 FIR करायचा, त्यापेक्षा आपण प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये महिलांकरता स्वतंत्र व्यवस्था उभी करून दिली पाहिजे. फॉर्च्युनेटली महाराष्ट्राचं पोलीस दल असं आहे की ज्या ठिकाणी महिला अधिकारी आणि अंमलदार यांचीही संख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे सर्व पोलीस स्टेशनमध्ये आपण आपल्या महिला अधिकारी किंवा अंमलदार उपलब्ध करून देऊ शकतो आणि महिला केंद्रित अशा प्रकारची व्यवस्था त्या ठिकाणी करू शकतो. आणि मला आनंद आहे की आपण मुंबईमध्ये यापूर्वी या व्यवस्था केल्या होत्या, पण आज अधिक चांगल्या स्वरूपात हे कक्ष या ठिकाणी सुरू झालेले आहेत. त्याच्यामुळे विशेषतः महिलांच्यावरचे जे गुन्हे आहेत त्यांना आपल्याला कल्पना आहे की अलीकडच्या काळामध्ये विशेषतः गेल्या 10-12 वर्षामध्ये महिलांवरच्या गुन्ह्यांची नोंदणी ही मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. गुन्हे घडण्याची त्याची नोंदणी वाढलेली आहे. ही एक समाधानाची बाब आहे, कारण यापूर्वीही गुन्हे होत नव्हते असं नाही, गुन्हे होत होते, परंतु समाजाच्या प्रेशरमुळे, घरच्यांच्या प्रेशरमुळे अशा प्रकारचे गुन्हे हे नोंदवायला आमच्या भगिनी समोर येत होत्या. आज त्या समोर येत आहेत, आपल्यावरच्या अन्यायाबद्दल बोलत आहेत आणि त्यामुळे या गुन्ह्यांची संख्या देखील वाढते, त्याची नोंदणी वाढते. आणि नोंदणी वाढत असताना ज्यावेळेस अशा प्रकारचे गुन्हे नोंदवले जातात आणि ते नोंदवताना शिवसत्ता टाइम्ससाठी शेखर म्हात्रे, मुंबई. दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.